सवय अशी आहे महाराज, माणसाकडे ना असतं पुष्कळ, पण माझ्याकडे काय आहे याचा विचार आपण कमी करतो आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार आपण जास्त करतो. ही नकारात्मकता आहे बरं का आपली. आपलं सगळ्यात जास्त लक्ष मला जीवनात काय नाही भेटलं याच्याकडेच लागतं. कारण नाही नाहीचा पाढा वाचायची आपल्याला सवय झालेली असते. पण दृष्टिकोन बदलला की आयुष्यातली जीवनातली परिस्थिती बदलते असं म्हणतात. अर्धा ग्लास भरून पाणी ठेवलेलं आहे. एकाने तो ग्लास पाहिला, प्रश्न विचारला त्याला, का रे ग्लास कसा आहे? तो म्हटले काय खरंय म्हटले त्याचं, अर्धा रिकामाच आहे. दुसरा आला, दुसऱ्याला प्रश्न विचारला, ग्लास कसा आहे? भरलेला आहे, चांगला अर्धा भरलाय म्हटले. दुसऱ्याने काय उत्तर दिलं? चांगला अर्धा भरलाय. पहिल्याने उत्तर दिलं अर्धा रिकामा आहे. पण पहिल्याच्या उत्तरापेक्षा दुसऱ्या व्यक्तीनं दिलेलं उत्तर हे शहाणपणाचं उत्तर मानलं जातं. याला कारण काय? अहो, रिकामा आहे हे पाहण्यापेक्षा भरलेला किती आहे हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. तसं मला अपेक्षित ते माझ्या जीवनामध्ये काय नाही याचा आपण जास्त विचार करण्यापेक्षा आज प्राप्त परिस्थितीमध्ये माझ्या जीवनात काय आहे याचा जर आपण विचार करू तर आपल्याला, मला तरी या व्यासपीठाला तरी असं वाटत नाही की मेंटल हेल्थ आपली सुधारावी याच्यासाठी काही वेगळं मेडिटेशनचा कोर्स करायची गरज आहे असं व्यासपीठाला तरी वाटत नाही. कारण मानवी देह, मानवी मन आणि मानवी बुद्धी एवढी प्रचंड सामर्थ्य आणि शक्तिशाली आहे महाराज. आपणच स्वतःच आपल्या आतच एक फार मोठं यंत्र आहोत, फार मोठं साधन